गाइस, वेलकम टू अन एक्स्ट्राऑर्डिनरी एपिसोड ऑफ गॅलेक्सी मनी मेकर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक इंडिकेटर बेस्ड ट्रेडिंग सेटअप बघणार आहोत, जो तुमच्या ट्रेडिंग जर्नीला नेक्स्ट लेवलला घेऊन जाईल. हा पण तो कधी, जर तुम्ही या ट्रेडिंग सेटअपला प्रॉपर डिप्लॉय करू शकलात तर. सो जर तुमच्याकडे आत्ता वेळ नसेल तर व्हिडिओला वॉच लेटरमध्ये टाका आणि व्हिडिओला नंतर फुल फोकसने आणि कॉन्सन्ट्रेशनने बघा. सो चला व्हिडिओ सुरू करूयात. सो पहिले तर आपण काय करूया, ट्रेडिंग व्यू वरती बँक निफ्टीच्या इंडेक्सचा चार्ट लावूयात आणि त्याचा टाइम फ्रेम 5 मिनिटाचा ठेवूयात. ठीक आहे, 5 मिनिटाचा टाइम फ्रेम ठेवल्यानंतर आपण काय करणार, इंडिकेटर्समध्ये जाणार, टेक्निकल्समध्ये झिरो लेग MACD टाईप करणार. ठीक आहे, MACD टाईप केल्यानंतर मी तर इथे फेवरेटला क्लिक करून ठेवलं आहे. तुम्हाला जर नसेल फेवरेटला क्लिक, म्हणजे तुमचा फेवरेटला क्लिक नसेल बरोबर, तर झिरो लेग इंडिकेटरच्या या अल्बर्टचा जो इंडिकेटर आहे, या इंडिकेटरला तुमच्या चार्टवरती डिप्लॉय करायचं आहे. सो माझ्याकडे मी वेगळी सेटिंग्स करून ठेवले आहे. तुमच्याकडे सिम्पली असा इंडिकेटर दिसेल. आता या इंडिकेटर्सचे थोडेफार सेटिंग्स चेंज करायचे आहेत आपल्याला, आणि इकडे सेटिंग्सवरती येऊन आपल्याला इनपुट आणि विजिबिलिटीला जरा पण हात नाही लावायचा आहे. आपण डायरेक्ट काय करणार, या स्टाईलवरती येणार आणि हा जो EMA MACD आहे, EMA ऑन MACD लाईन आहे, त्याला डिसिलेक्ट करायचं. हा जो डॉटचे कलर आहेत, या डॉटच्या कलरला फुल ग्रीन करायचं. ओके, आणि हा जो कलर 1 आहे त्याला आपल्याला रेड करून डार्क करायचं आहे. ओके, आणि इथे एंटर करायचं आहे. आता सेटअप एकदम सिम्पल आहे. जेव्हा पण रेड डॉट येणार तेव्हा सेलिंग करणार, ग्रीन डॉट येणार तेव्हा बाईंग करणार. बरोबर, आपण एवढंच नाही, इथे आपल्याला साईडवेज मार्केटमध्ये ट्रेड नाही करायचं आहे. तर साईडवेज मार्केटमध्ये ट्रेड नाही करायचं तर आपण त्यासाठी काय करू शकतो, सो या इंडिकेटरवरती आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतोय आणि त्याची सेटिंग्स 50वर ठेवून सेकंड अजून एक ट्रेंड लाईन ड्रॉ करूयात. त्याची सेटिंग आपण करूयात -50. ठीक आहे, तर कंडिशन सिंपल आहे. जर कधीही मार्केट या खालच्या ट्रेंड लाईनच्या खालती ग्रीन डॉट बनवत असेल तर आपण इथे एंट्री करणार, आणि ट्रेंड लाईनच्या जर वरती रेड डॉट बनवत असेल तर आपण सेलिंगची पोझिशन बनवणार. क्लिअर आहे. परत एकदा आपण बघूयात. जर मार्केट कुठेही चालू दे, जर हा इंडिकेटर या ट्रेंड लाईनच्या खालती ग्रीन डॉट बनवत असेल तर आपण बाईंगची पोझिशन बनवणार, आणि जर ट्रेंड लाईनच्या वरती रेड डॉट बनवत असेल तर आपण सेलिंगची पोझिशन बनवणार. क्लिअर आहे. आणि मध्ये जेव्हा पण मार्केट मध्ये असेल तेव्हा काय असणार, बट ऑब्वियस साइडवेज मार्केट असणार. ठीक आहे, आपण थोडे आजचे ट्रेड, 1-2 दिवसाचे ट्रेड काय झालेत ते बघूया. सो आज तर मार्केटने एकही ट्रेड दिला नाही. बँक निफ्टी स्पेशली, मी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करतो, तुम्ही दुसऱ्या पण कुठल्याही इन्स्ट्रुमेंटवर ट्रेड करू शकता. ठीक आहे, पण स्पेशली मी बँक निफ्टीवरती ऑप्शन बाय करतो याच्यात, आणि ऑप्शन बाय करताना पण 0.50च्या डेल्टावरच आपण ट्रेड घेणार आहोत. तर आजच्या तर दिवशी एकही ट्रेड दिला नाही. काल बघूयात काल काय काय ट्रेड दिले. कालचा दिवस इथून सुरू होतो, आणि दुसरा रूल जो 9:15 ते 9:30 आपल्याला ट्रेड नाही करायचं, 9:30 नंतरच ट्रेड करायचा आहे. आणि कधीपर्यंत तर 2:20 पर्यंत ट्रेड करायचा आहे, किंवा मॅक्सिमम 2:30 पर्यंत, त्याच्यावरती नाही करायचं ट्रेड. ठीक आहे, लक्षात ठेवा. एकतर 9:30च्या नंतर आणि 2:30 पर्यंत ट्रेड करायचा आहे. या दोन्ही ट्रेंड लाईनच्या मध्ये मार्केट असेल तर ट्रेड नाही करायचा आहे. वरती असेल आणि रेड डॉट असेल तरच सेलिंगचा अपॉर्च्युनिटी शोधायची आहे, आणि खालती असेल आणि ग्रीन डॉट असेल तरच बाईंगची अपॉर्च्युनिटी शोधायची आपल्याला. ठीक आहे, कधी कधी असं पण होणार की वरच्या ट्रेंड लाईनवरती एक ग्रीन डॉट असेल तर तिथे आपल्याला बाय नाही करायचं, आपल्याला सेलिंगचीच आताही बघा इथे एक्झाम्पल पण भेटलं आपल्याला समोरच. इकडे एक रेड डॉट पण आहे, एक ग्रीन डॉट पण आहे. आता ग्रीन डॉटवर बाय नाही करायचं, ट्रेंड आहे म्हणून बाय नाही करायचं. आपण काय शोधायचं, आपण सेलिंगचीच अपॉर्च्युनिटी शोधायची. ठीक आहे,
आपले स्टॉप लॉसेस गेले तरी काही हरकत नाही. आणि ॲक्युरेसी आहे जी या सेटअपची ॲक्युरेसी, या इंडिकेटरची ॲक्युरेसी 60 to 65% आणि डिसेंट आहे. ठीक आहे. तो बघा आता आजच्या दिवशी तर एकही ट्रेड दिला नाही. कालच्या दिवशी जर आपण बघितलं तर आपला फर्स्ट रूल काय आहे की 9:30 पर्यंत आपण ट्रेड नाही करणार. सेकंड रूल काय आहे आपला, लाईनीच्या वरती जर डॉट आला, लाईनीच्या मध्ये डॉट आले तर ट्रेड नाही घेणार. लाईनीच्या जर वरती एक रेड डॉट आला तर आपण इथे ट्रेड घेणार. ठीक आहे. आता इथे जर काल आपण बघितलं तर इथे एक शॉर्टची ऑपॉर्च्युनिटी भेटते बघा. कॅन्डल क्लोज झाल्या झाल्या लगेच एंट्री करायची आपण. इकडे एंट्री केली. आता स्टॉप लॉस कुठे ठेवणार, तर जो प्रिव्हियस स्विंग असेल आपला, आता या केसमध्ये हा स्विंग आहे, हा स्विंग आपण ठेवू शकतो. किंवा जर मॅक्सिमम जर खूप मोठा स्टॉप लॉस होत असेल तर 150 पॉईंटचा स्टॉप लॉस पण इंडेक्सवरती ठेवायचा आहे. म्हणजे प्रीमियम अराउंड 70-75 किंवा मॅक्सिमम 80 रुपयाचा आपला स्टॉप लॉस असणार. पण त्याच्या अगेन्स्ट 1:1, 1.5 किंवा 2, 1:2 चा रिस्क रिवॉर्ड तर इझिली भेटणार. ठीक आहे. तर आता इकडे काल आपल्याला एक सेटअप दिसला, एक पुटची अपॉर्च्युनिटी दिसली, एक सेलिंगची अपॉर्च्युनिटी दिसली आणि 1:2 चा रिस्क रिवॉर्ड आपल्याला इथे इझिली हिट झाला बघा. जास्त झाला, मी तर 1:2 च्या रिस्क रिवॉर्डला ऑर्डर टाकूनच ठेवलेल्या. सो इकडे आपल्याला एक ट्रेड आपला सक्सेसफुल हिट झाला. आता इथे परत एक आणखीन बाईंगची अपॉर्च्युनिटी दिसली आहे बघा, ग्रीन डॉट आलाय, इथे परत एक बाईंगची. आता काय करणार आपण, एक बाईंगची पण अपॉर्च्युनिटी इथे ग्रॅब करणार. आता ग्रॅब करणार तर या रेड कॅन्डल वरती आपल्याला दिसलाय तर क्लोजिंग वरती घ्यायचे. क्लोज झाला, इकडे घ्या. फक्त 32 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे बघा. 1:2 काय किती मोठं टार्गेट भेटलं, आपण 1:2 घेणार. झाला टार्गेट अचीव. फ्लो मध्ये ही जर कॅन्डल ब्रेकआउट भेटते तर आणखीन मोठा टार्गेट तुम्हाला या सेकंड कॅन्डलमध्ये इथे ट्रेड भेटलाय. आता इथे बघा, इकडे एक सेलिंगची अपॉर्च्युनिटी पण आहे. इथे शॉर्ट या रेड कॅन्डल वरती ट्रेड आहे. आता केवढा स्टॉप लॉस होतो, 83 रुपीजचा किंवा मॅक्सिमम 150 पॉईंट्सचा. 2 केस आहेत. आता इथे 150चा मी ठेवलेला, 150 पॉईंट्स माझ्या केसमध्ये सांगतोय. 150 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवलेला आणि टार्गेट मी 1:2 चा ठेवलेला. नो डाऊट इथे काय मला टार्गेट भेटला नाही. इकडे मला टार्गेट काय भेटला नाही, पण माझा लॉस पण नव्हता, कारण की मी ऑलमोस्ट मार्केट बंद होण्याच्या पहिल्याच मी माझी पोझिशन काढून टाकली. आणि मी कधीही कॅरी फॉरवर्ड करत नाही माझी पोझिशन. मी माझी पोझिशन कधीही इंट्राडेमध्ये एक्झिट करतो आणि ऑप्शन बाईंगमध्ये तर नाहीच नाही करत. ठीक आहे. आणखीन जरासं मागे येऊयात. तर इकडे बघा, या दिवसाला आपल्याला काय काय भेटलं आहे. फर्स्ट 15 मिनिट्सचा आपण ट्रेड करायचंच नाही आपल्याला. तर आता इथून इथपर्यंत तर आपण ट्रेडच नाही करणार, बरोबर. आता इथून आपला बघा, हा जो फर्स्ट डॉट आला आहे, हा फर्स्ट डॉट काय आहे, या झोनच्या मध्ये. आपल्याला काय पाहिजे, झोनच्या बाहेर ट्रेड भेटला पाहिजे. सो इथे एक फर्स्ट सेटअप दिसतो बघा, फर्स्ट बाईंगची अपॉर्च्युनिटी आपल्याला या कॅन्डलवरती, या ग्रीन कॅन्डलवरती दिसते. लॉंग ग्रीन कॅन्डलच्या क्लोजिंगवरती प्रिव्हियस स्विंग लो, प्रिव्हियस स्विंगचा आपला स्टॉप लॉस किंवा 150 पॉईंटचा स्टॉप लॉस, दोघांपैकी एक काही आपण ठेवू शकतो. ठीक आहे. 1:2 ऑलमोस्ट 1:2. ठीक आहे. इकडे आपला हा टार्गेट डन होतोय. परत आता इथे काय झालंय, इकडे आपल्याला एक सेलिंगची अपॉर्च्युनिटी दिसते बघा, इकडे या कॅन्डलवरती, बरोबर. हे बघा, सर्कल आलाय, डॉट आलाय. बघूयात काय दिसतंय आपल्याला इथे. आता इथे काय होत आहे, इथे बघा किती मोठा स्टॉप लॉस आहे, 250 पॉईंटचा स्टॉप लॉसच आहे. सो थोडं लॉजिकली पण आपण आपला डोकं लावायचं. इकडे 150 पॉईंटचा स्टॉप लॉस करून ठेवायचा, इथे 1:2 चा रिस्क रिवॉर्ड आहे, 300 पॉईंटचा टार्गेट. होतोय का टार्गेटेड, येस टार्गेटेड. अजून थोडंसं मागे बघूयात.
हा दिवस झाला. या दिवशी काय दिसतं आपल्याला, इकडे मार्केट सुरू झालं. आपल्याला ही रॅली कॅच करता नाही आली, बरोबर. ही वाली जी रॅली होती ही आपल्याला कॅच नाही करायला जमली, कारण की इकडे असं शो केलं की मार्केट साईडवेज आहे. ओके, पण आपल्याला इकडे एक डॉट दिसतो बघा, ग्रीनने आपल्याला इथे बाईंगचे सिग्नल दिले. ओके, इकडे या रेड कॅन्डलने आपल्याला बाईंगचा सिग्नल दिला. आता इकडे काय, या केसमध्ये काय झालं, या केसमध्ये जिथे आपण बाय केलाय तोच आपला लो होता. सो आपण 150 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवू शकतो का, येस. 150 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवला. 1:2 रिस्क रिवॉर्ड. भेटला इथे 1:2चा रिस्क रिवॉर्ड. आता या केसमध्ये मी इकडेच निघून गेलो, हा कॅचच नाही केला. का नाही केला, तर सिम्पली तुम्हाला थोडंसं लॉजिक पण लावायचं आहे. जर आपण इकडे बाय करतोय आणि रेड डॉट वरती आला तर सेल करतोय, सो इकडे एक रेड डॉट आलाय, राईट. सो तुम्ही इकडे कुठेतरी तुमची पोझिशन एक्झिट करू शकता. उगाचच्या उगाच नाही टार्गेट भेटणार किंवा उगाचच्या उगाच प्रॉब्लेमॅटिक नाही झाली पाहिजे कुठलीही गोष्ट. आपण काय करणार, जशी एंट्री भेटते ग्रीनवरती आपण एंट्री घेणार, जिथे आपल्याला रेड डॉट भेटतोय तिथे आपण एक्झिट करणार, हेही करू शकतो. आणि जेव्हा असं करतो तेव्हा तर आणखीन मोठे मोठे टार्गेट्स हिट होऊ शकतात. ठीक आहे, आपण हे बघा आता इथे काय झालं, इथे बाईंगची अपॉर्च्युनिटी भेटली आणि इथे सेलिंगची अपॉर्च्युनिटी भेटली. आपण हा पण जो प्रॉफिट आहे हा पण एन्जॉय करू शकतो. ओके, पण आपण मॅक्सिमम टू मॅक्सिमम 1:2चा रिस्क रिवॉर्डच ठेवतो आणि तिथेच ट्रेड करतो. आता या दिवशी काय झालं बघा, इथे 9:40ला एक बाईंगची अपॉर्च्युनिटी दिसली, इथे आपला स्टॉप लॉस हिट आहे. इथे बाईंगची अपॉर्च्युनिटी आली या कॅन्डलमध्ये क्लोजिंगवरती. आपण काय केलं, आपलं स्विंग लो किंवा 150 पॉईंट्स आपला स्टॉप लॉस हिट. टार्गेट्स पण हिट होणार, स्टॉप लॉसेस पण हिट होणार. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा जो सेटअप आहे त्या सेटअपवरती ट्रेड घ्यायचा आहे. सिम्पल, तुम्हाला एक मशीनसारखं काम करावं लागणार. आणि जर मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉफिटेबल व्हायचं आहे तर तुम्हाला मशीन बनावंच लागणार. आता या दिवशी तर ट्रेडच नाही भेटला बघा, प्रॉपर साईडवेज मार्केट आहे. आणि मार्केटने पण तसं रिॲक्टच केलं आहे की साईडवेजच होतं. आपल्याला इथे ॲक्च्युअल दाखवलं गेलं आहे की बघा मार्केट साईडवेज आहे, आपण ट्रेड नाही घ्यायचं, सिम्पल. ठीक आहे, तर तुम्ही स्वतःची प्रॉपर बॅक टेस्ट करा आणि कमेंट्समध्ये सांगा की सेटअप तुम्हाला कसा वाटला. आणि लवकरात लवकर या सेटअपला इम्प्लिमेंट करा आणि तुमच्या ट्रेडिंगला नेक्स्ट लेवलपर्यंत घेऊन जा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, खालती कमेंटमध्ये सांगा की अप्लाय करताय का ना आणि सेटअप कसा वाटला ते. आणि नवीन काय फर्स्ट व्हिडिओचा आपला, सो चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या एखाद्या लर्निंग व्हिडिओमध्ये.